तो लंडनमध्ये काम करायचा। लेकीच्या वाढदिवसासाठी भारतात आला तेव्हा त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह चक्क एका ड्रममध्ये कोंबून त्यात सिमेंट भरून टाकलं। हे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलंय उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये। मेरठच्या ब्रह्मपुरी भागात राहायचा 29 वर्षीय सौरभ राजपूत 2016 मध्ये त्याने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता शेजारीच राहणाऱ्या मुस्कान रस्तोगीसोबत प्रेमविवाह केला। 2019 मध्ये त्यांना एक मुलगी झाली। याच मुलीच्या वाढदिवसासाठी आता सौरभ खास लंडनहून भारतात आला होता। मात्र इतक्या वर्षांमध्ये घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सौरभचे त्याच्या पालकांसोबतचे मतभेद वाढले होते। तो शेजारच्या इंदिरानगरमध्ये मुस्कानसोबत वेगळा राहू लागला होता। मात्र तो परदेशी असताना मुस्कान हिचे साहिल शुक्ला नावाच्या एका तरुणासोबत सूत जुळले। दोघेही लहानपणी एकाच शाळेत वर्गमित्र होते। मात्र सौरभला या संबंधांविषयी कळल्यानंतर 2021 मध्ये त्यानं घटस्फोटाचा कायदेशीर मार्ग घ्यायचं ठरवलं। पण त्यांच्या लहान मुलीसाठी घरच्यांनी त्यांचा हा निर्णय बदलला। तरीही दोघांच्या नात्यात दुरावा कायम राहिला। मुस्काननं पोलिसांना सांगितलं की सौरभ 2 वर्षांपूर्वी कामासाठी लंडनला गेला होता आणि याच काळात मुस्कान आणि साहिल जवळ आले। मुस्काननं पोलिसांना सांगितलं की सौरभच्या पासपोर्टची मुदत संपणार होती आणि त्याच कामासाठी तो भारतात आला होता। फेब्रुवारीच्या अखेरीस सौरभ राजपूत त्याच्या गावी परतला तेव्हा त्याचा मोठा भाऊ राहुल उर्फ बबलू यानं काही दिवसांनी पोलिसात तक्रार केली की सौरभ 4 मार्चपासून दिसलाच नाहीये। मग संशयाच्या आधारे पोलिसांनी त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावलं। नंतर 18 मार्चला या दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर सगळा घटनाक्रम उघडकीस आला। एक सौरभ राजपूत नाम के व्यक्ति हैं जो कि मर्चेंट नेवी में कार्यरत थे। ये 4 तारीख को अपने घर आए थे और तब से ही ये देखे नहीं गए थे। शक के आधार पर इनकी पत्नी मुस्कान और मुस्कान का एक प्रेमी है साहिल, उसे पूछताछ के लिए पुलिस ने बुलाया था और पूछताछ के दौरान इन्होंने अपना जुर्म कबूला है। इन्होंने बताया कि 4 तारीख को साहिल ने ये और मुस्कान के साथ मिलकर जो सौरभ हैं उनके चाकू से मारकर हत्या कर दी थी। हत्या करने के बाद उन्होंने शव के टुकड़े कर एक ड्रम में डालकर उसे सीमेंट से भर दिया था। पुलिस द्वारा जो शव है उसको रिकवर कर लिया गया है। शव को पोस्टमार्टम के लिए मोर्चरी भिजवाया गया है और इसमें जो दोनों ये साहिल और मुस्कान, इन दोनों को हिरासत में ले लिया गया, गिरफ्तार कर लिया गया है। परिजनों की तहरीर के आधार पर सुसंगत धाराओं में मुकदमा पंजीकृत कर लिया गया है। अब इन दोनों को ही माननीय न्यायालय के सामने पेश कर आवश्यक विधिक कार्रवाई की जा रही है। आपला मुलगा गमावलेल्या रीना राजपूत यांची मागणी आहे की त्यांच्या आरोपी सुनेला कठोर शिक्षा व्हावी। मेरे लड़के के साथ वारदात हुई है, सबने मिलके जो करी है उसके एवज में मैं उन लोगों की फांसी की सजा चाहती। तर आरोपी मुस्कानच्या पालकांना विश्वासच बसत नाही आहे की त्यांच्या मुलीने असं कृत्य केलंय। त्यांची ही मागणी आहे की त्यांच्या मुलीला शिक्षा व्हायला हवी। वो इस समाज के लायक नहीं है, वो खतरनाक है दूसरों के लिए भी। और मैं दूसरे बच्चों को ये सबक देना चाहता हूँ कि इस तरह का कदम नहीं उठाना चाहिए। उसे सजाए मौत होनी चाहिए और हो सके तो लाइव होनी चाहिए। वो बच्चा बहुत अच्छा था, मुझे पता है उसने बहुत गलत काम करे और भगवान उसके साथ भी उससे दुगना गलत करे। आरोपी साहिल शुक्ला हा मुस्कानचा शाळेतला वर्गमित्र होता। शाळेच्या एका व्हॉट्सअप रियुनियन ग्रुपमध्ये ते दोघे पुन्हा संपर्कात आले आणि त्यांचं प्रेम पुन्हा फुललं। सध्या दोन्ही आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय। पण या संपूर्ण घटनाक्रमामुळे 3 आयुष्यच नव्हे तर 3 कुटुंबही उद्ध्वस्त झाली आहे।